आमचे लोक अभ्यास करताना दिसत नाहीत, ऐकीव माहितीवर जास्त विश्वास ठेवतात, स्वतः अभ्यास करत नाहीत। या देशामध्ये माहिती अधिकार कायदा आहे, तर त्या माहिती अधिकार कायद्याचा वापर केला। इलेक्शन कमिशनला एक पत्र लिहिलं, विचारलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे किती गट आहेत। इलेक्शन कमिशन तुम्हाला शिक्का मारून देईल माहिती की या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आरपीआयचा एकही गट नाही, एकही गट देशामध्ये नाही। एकही गट नसताना या देशात माहिती प्रसारित केली जाते की आरपीआयचे गट आहेत। गट कोणाचे आहेत? गट आहेत शिवसेनेचे, खुर्द शिवसेना, बुद्रुक शिवसेना, उद्धव ठाकरेची शिवसेना, शिंदेची शिवसेना, शिवसेनेचे गट आहेत। एकच पार्टी आहे, एकच रजिस्ट्रेशन आहे, दोन गट आहेत। गट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवारचा एक गट आणि अजित पवारचा एक गट। पार्टी एकच आहे, रजिस्ट्रेशन एकच आहे, पण दोन गट आहेत। यांना कोणी गट बनायला तयार नाही, तर ते पार्टी म्हणून सांगतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्ष त्याला गट म्हणत नाही। आणि बाबासाहेबांच्या पार्टीचे नावाने असलेले जे 12 रजिस्टर्ड पार्टी आहेत त्यांना आमचे लोक गट म्हणतात। 58 सांगताय, चुकीची माहिती आहे। मी मुद्दा तुम्हाला सांगत होतो की आमचे लोक फारच अल्पसंतुष्ट आहेत। जे 12 आज राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे आहेत रिपब्लिकन नावाचे, त्यापैकी काही लोक, कालच्या 24ला एक नेता आमचा काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेच्या भेटीला दिल्लीमध्ये गेले होते आणि दिल्लीत जाऊन त्यांनी सांगितलं की मी बाबासाहेबांची ओरिजिनल पार्टी माझ्याकडे आहे, बाबासाहेबांची ओरिजिनल पार्टी माझ्याकडे आहे, मी आज तुमच्या काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार आहे, मला फक्त एक जागा द्या। त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेने सांगितलं, साहब आप क्या गधे हो? मल्लिकार्जुन खरगे आमच्या नेत्याला म्हणले, साहब आप क्या गधे हो, क्या मूर्ख हो? आपके पास बाबा साहब की पार्टी है और आप एक सीट मांग रहे हो, आपके पास बाबा साहब की पार्टी है और एक सीट मांग रहे हैं, आपको लज्जा आनी चाहिए, शर्म आनी चाहिए। अशा शब्दात मल्लिकार्जुन खरगेनं खडसावलं एका नेत्याला। एक सीट, ते 543 सीट देशामध्ये असताना आमचा राष्ट्रीय अध्यक्ष एक सीटसाठी एवढी अल्पसंतुष्ट आमचे लोक आहेत। हे तर सोडून द्या, आमचे काही बाजार आरपीआयच्या नावानं बाबासाहेबांचा पार्टी व बाबासाहेबांची पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत, संसदेने भाषण देणारे नेते आहेत, ते तर एकही सीट न मागता बिनशर्त पाठिंबा देत आहेत। कसल्याच काहीच न मागता त्या पक्षाने सांगितलं